सूर्य, गुरु आणि शुक्र हे 3 असे ग्रह आहेत की जे सगळ्या स्थानात असल्यावर चांगलेच फायदे देणार, पण बाकीच्यांची डिग्री कमी आहे. म्हणजे जी जास्ती डिग्री तो ग्रह आपल्यासाठी आत्मकारक असतो, त्या ग्रहाच्या अनुसार जास्ती रेमेडीज केल्या पाहिजे. म्हणजे आता समजा एखाद्या ऍक्टर्स असतील, आता शाहरुख खानचा मी उदाहरण देतो. शाहरुख खानचा आत्मकारक ग्रह शुक्र आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही बघाल तर ते मन्नत असणं, लक्झरी असणं हे खूप कॉमन आहे. त्यामुळे वरती बसलेले ग्रह नक्कीच आपल्या कुठे ना कुठे आयुष्यात 100% काम करतात. शुक्र ज्या ठिकाणी एकटे बसलेले असतील आणि चांगली युतीमध्ये असतील, प्रेमानंद महाराज आपल्या सर्वांना माहिती आहे, प्रेमानंद महाराजांच्या कुंडलीमध्ये बुध आणि शुक्र युती आहे. मी खास निवडून काढले ज्या सोप्या जमू शकतील. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वेदमूर्ती गुरुजी कौस्तुभ जोशी आपल्याबरोबर आहेत. ऋग्वेदाचं 8 वर्ष त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. आता ते शिकवतायत सुद्धा आणि अर्थातच खोपोलीमध्ये ते राहतात, त्यामुळे तिथे ज्योतिषशास्त्र जे आहे ते आता छान पद्धतीनं सांभाळत आहेत आणि आपल्याला या पॉडकास्टमध्ये खूप छान मार्गदर्शन करतात. आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे, प्रत्येक एज ग्रुपसाठी महत्त्वाचा आहे असं मी म्हणेन. कारण आपल्या पत्रिकेमध्ये शुक्र कसा महत्त्वाचा आहे आणि तो महत्त्वाचा असणं कसं गरजेचं आहे हे ते समजावून सांगणार आहेत. आणि जर नसेल तर त्यासाठी काय उपासना करायची, कुठलं रत्न धारण करायचं, या संदर्भातली माहितीसुद्धा आपल्याला मिळणार आहे. तेव्हा हा पॉडकास्ट आता शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार गुरुजी, मनापासून स्वागत पुन्हा एकदा. खूप छान 2 एपिसोड तुम्ही मार्गदर्शन करताय. आजच्या एपिसोडमध्ये आपण आपल्या पत्रिकेमध्ये शुक्र कसा महत्त्वाचा आहे हे जाणून घेऊया सुरुवातीला आपण. कारण शुक्र स्ट्रॉंग होण्यासाठी काय करायचं हे तुम्ही सांगालच, पण मुळात हा चांगला असणं म्हणजे काय होतं हे जाणून घ्यायचं. शुक्र सर्वात प्रथम असा ग्रह आहे, गुरुसारखाच ग्रह आहे, देवग्रह आहे, पण तो ग्रह असा आहे की देवाचा नाही तर राक्षसांचा देव आहे असा ग्रह आहे तो. कारण तुम्हाला शुक्राचार्य माहिती असतील. शुक्राचार्य ज्या वेळेला आपल्याला वामनांची एक स्टोरी माहिती असेल, वामनजी म्हणजे श्री विष्णूंचा वामन अवतार, त्यावेळेला ज्या वेळेला ते समोरच्या राक्षसाला मारत होते, त्यांच्यावर पाय ठेवणार होते ते, त्यावेळेला झालं असं की त्या राक्षसाला मारण्याच्या आधी त्यांनी जेव्हा ते मारायला गेले तेव्हा त्यांनी त्याला पाणी प्यायला दिलं की तुझी शेवटची इच्छा म्हणून तू पाणी पिऊन घे. तर त्यावेळेला नेमके शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु असल्यामुळे ते कमंडलूत जाऊन बसले का तर बाहेर नको निघायला पाणी. त्यामुळे शुक्राचार्यांनी भगवंतालाही झुकवून दिलं एका राक्षसाला वाचवण्यासाठी. त्यामुळे शुक्र हा ग्रह चांगला पण आहे आणि वाईट पण आहे, असं पण आपण दोन्ही कॉम्बिनेशन घेऊया. तसा तो ग्रह सदैव चांगलाच आहे. शुक्र हा ग्रह पॉवरफुल असणं ह्याच्यामुळे गरजेचं आहे, तुमच्या घरामध्ये असणारी चांगले गोष्टी किंवा तुमची लक्झरी किंवा प्रेम संबंध आपण म्हणूयात किंवा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अचानक घडणाऱ्या घटना. जनरली शुक्र म्हणजे काय तर लक्झरी लाईफस्टाईल पूर्णपणे असा राहणारा माणूस जो म्हणजे आपण म्हणूया राहणार तर चांगलंच राहणार कशीही परिस्थिती असू द्या. शुक्र तसा गोष्ट आहे. शुक्र कधी सुद्धा व्यक्तीला चांगलंच ठेवण्यामागे प्रयत्न करतो. शुक्र जर का तुमच्या चांगला नसेल तर तुम्ही चुकीचे कपडे घालणार, तुम्हाला डायबिटीजचा प्रॉब्लेम होणार. शुक्र जर का पत्रिकेत खराब असेल तर, किंवा त्या व्यतिरिक्त तुम्हाला आपण म्हणायला गेलं तर तुमचं घर अस्ताव्यस्त असणार, पसारा असणार भरपूर घरात, त्यामुळे शुक्र तुमचा खराब होणार. मग त्यामुळे शुक्र ह्याच्यामुळे गरजेचं आहे कारण शुक्र तुमच्या ओव्हरऑल लाईफस्टाईल मध्ये जडलेला आहे. प्रेमापासून ते लक्झरी लाईफस्टाईल पर्यंत, मोठ्या मोठ्या गाड्यांपासून लक्झरी, सगळं जेवढं तुम्ही लक्झरी जेवढं म्हणताय ना, मग तुम्ही गुची पराडा जेवढं म्हणताय या सगळ्या गोष्टी, किंवा तुमच्या मेकअपच्या गोष्टी आहेत, किंवा तुमच्या फॅशनच्या जेवढ्या गोष्टी आहेत, किंवा आजकाल जेवढे ऍक्टर्स आहेत, जेवढे जण आहेत, तेवढ्या सगळ्यांचा शुक्र प्रभावी असणं महत्वाचं आहे. जर का ते इंडस्ट्रीमध्ये किंवा कुठेही त्यांना प्रभावी झालं, किंवा एखादा व्यक्ती ज्याला दाखवायचं की माझ्याकडे लक्झरी लाईफस्टाईल आहे, मी एकदम प्रोफेशनली जगतोय, त्याचा शुक्र 100% प्रभावी असणार, तरच तो चांगला असेल. त्यामुळे शुक्र प्रभावी असणं महत्वाचं आहे, याच्यामुळे की आपण चांगलं राहावं आणि आपल्याला चांगली प्रगती भेटावी. सूर्यनारायण असे ग्रह आहेत की ते आपल्याला मान सन्मान देतात. आता एखाद्या व्यक्तीकडे मान सन्मान आहे, पण मग आपण म्हटलं तो व्यक्ती मान सन्मानित आहे पण तो येतोय, पण त्याला यायला जायला गाडीच नाहीये. तो येतोय पण त्याला यायला जायला गाडीच नाही. आता गाडी कुठली, तर मग त्याला तो गाडी मोठी गाडी युज करतोय, तर मग कोण, तर ती शुक्राच्या कारणामुळे त्याकडे ती मोठी गाडी आहे. म्हणजे मान सन्मान आहे पण ती लक्झरी लाईफस्टाईल नाहीये. मान सन्मान असूनही फायदा नाही असं. त्यामुळे शुक्र हा आपल्या घरापासून किंवा आपल्या डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणूयात त्या सगळ्यामध्ये शुक्र आहे. त्यामुळं आपण म्हणूया शुक्र जर का कुंडलीत प्रभावी नसेल,
तुम्हाला लाख मान सन्मान असला तरी तुम्ही व्यवस्थित राहणार नाही, डिसिप्लिन मध्ये राहणार नाही. त्यामुळे शुक्र हा महत्वाचा आहे. बरोबर. हे कारण आहे. आणि शुक्र कुठल्या स्थानामध्ये असेल तर तो प्रभावी असतो, म्हणजे कुठल्या स्थानाचं कसं महत्व आहे शुक्रासाठी? आता शुक्राचं आपण म्हणायला गेलं तर स्थानापेक्षा तो प्रत्येक स्थानामध्ये चांगला आहे. बरं. असा सूर्य, गुरु आणि शुक्र हे 3 असे ग्रह आहेत की जे सगळ्या स्थानात असल्यावर चांगलेच फायदे देणार. बरं. त्याच्यामध्ये शुक्राचं मी म्हणेल पहिलं स्थान, प्रथम स्थान जे लग्नाचं स्थान आहे, लग्नेशचं स्थान आहे. 7वं स्थान जे आपल्या लव्ह लाईफचा विषयी आहे, संततीच्या विषयी ते थोडंसं आहे, पण जास्ती करून लव्ह लाईफ आणि मॅरेजच्या विषयी 7वं स्थान आहे. आणि आपण म्हणूयात 11वं स्थान, एकादश स्थान, त्या स्थानामध्ये सुद्धा आपलं आता ते स्थान मैत्रीचं आहे किंवा अचानक लाभाचं आहे, अचानक लाभ होणार. आता पहिल्या स्थानामधून म्हणजे आता एवढ्या सगळ्या स्थानामध्ये हे प्रमुख स्थान म्हटले जे शुक्राचे सगळ्यात चांगले स्थान आहेत. या स्थानामध्ये जर का शुक्र असेल तो सगळ्यात प्रभावी आहे. पण आता मी जसं म्हटलं की शुक्र प्रत्येक स्थानामध्ये चांगलाच प्रभाव देतो, पण मग तो कोणाच्या युतीमध्ये बसला हे पण महत्वाचं आहे आणि कुठल्या राशीत बसलाय तेही महत्वाचं आहे. जर का मी म्हणायला गेलो, तुम्हाला उदाहरण देतो, जर का शुक्र मंगळासोबत बसला असेल तर तो व्यक्ती दारूच्या नशेमध्ये जास्ती जाईल. दारू ही लक्झरी मध्येच येते. एखादा श्रीमंत व्यक्तीच ती गोष्ट अफोर्ड करू शकेल. तो व्यक्ती दारू पिणार, चुकीच्या सवय लागणार आणि त्यात वाया जाणार का तर तो शुक्र त्याचा खराब आहे. तो चुकीच्या युतीसोबत त्याच्या मंगळाच्या युतीसोबत आहे, मग तो चुकीचं हे करणार. त्यासोबतच शुक्र जर का राहूच्या युतीमध्ये असेल, शुक्र आणि राहू युती आहे आणि ती युती आपण सगळ्यात चांगलं स्थान पकडून चालू, जे शुक्राचं खूप चांगलं स्थान आहे आपण पकडून चालू 11वं स्थान, आणि त्या स्थानामध्ये आहे. आणि त्या स्थानामध्ये शुक्र असल्यानंतर त्याला चुकीच्या सवयीत, ऑलरेडी ते स्थान अचानक लाभाचं आहे, म्हणजे त्याच्या सवयी अशा चुकीच्या असतील की त्याकडे लाभ होतोय पण त्याच्या सवयीमुळे तो लांब जातोय, त्या जातकाच्या किंवा त्या व्यक्तीच्या त्याच्या सवयीच अशा असतील, कारण युती चुकीची आहे. शुक्र ज्या ठिकाणी एकटे बसलेले असतील आणि चांगली युतीमध्ये असतील, आता मी तुम्हाला प्रेमानंद महाराज आपल्या सर्वांना माहिती असते, प्रेमानंद महाराजांच्या कुंडलीमध्ये बुध आणि शुक्र युती आहे. बरं. त्यांची अशी युती आहे की ते व्यक्ती, आता तुम्ही बघाल तर ते साधू आहेत एकदम, त्यांना कुठलीच गोष्ट नाही तर राधा नाम घ्यायला सांगतात आणि ते खरोखर त्यांच्यामुळे खूप युद्ध बदललंय. पण तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्वेशन कराल, असे साधू 2 मिनिटात सगळ्या गोष्टी सोडून पण शकतात आणि घेऊ पण शकतात. ते आज फिरतात, तर तुम्ही एक 2 मिनिटं ऑब्झर्वेशन केलं तर ते आज फिरतात तर मर्सिडीज किंवा ऑडी मधून फिरतात. त्यांचे तेवढे भक्त आहेत, त्यांच्यासाठी लोक रात्री 2-2 वाजता लाईनीत उभे राहतात. का? बुध आणि शुक्र युती. स्वतःहून लक्झरी त्यांच्याकडे येते, त्यांनी ती कुठली गाडी घेतलेली नाहीये किंवा त्यांनी ती लक्झरी लाईफस्टाईल स्वतःहून घेतलेली नाहीये, त्यांच्याकडं स्वतःहून आलेली आहे. त्यांनी त्याच्यामध्ये काय नाही टाकलं. ती बुध आणि शुक्रची युती, बुद्धीमुळे गोष्टी भेटल्या. वाणीच अशी सुंदर आहे, कारण शुक्र कधी कधी वाणीचा पण खूप कारक आहे. जी वाणी चांगली असेल, मी ऍक्टरचं का म्हटलं, कारण ऍक्टरांचं सुंदरतेवर आणि वाणीवरच पूर्ण काम आहे. ह्या 2 गोष्टी नसतील तर ते कामच नाही करणार. सुंदरता प्रत्येक व्यक्तीकडे आहे, पण वाणी, शुक्र जर का तुमच्या 6व्या स्थानामध्ये असेल तर वाणी खूप चांगली असेल. 6व्या आणि 9व्या स्थानामध्ये जर का तुम्ही 9व्या स्थानामध्ये तुम्ही ऍस्ट्रॉलॉजर पण बनू शकता किंवा तुम्ही ऍक्टर पण बनण्याचे जास्ती चान्सेस आहेत जर का शुक्र 9व्या स्थानामध्ये असेल. आणि इथं जर का युतीमध्ये असेल, कुठली युती तीही महत्वाची, मी म्हटलं युती जाम महत्वाची ठरते, कारण कुठल्या नक्षत्रामध्ये आहेत आणि डिग्री किती आहे त्याची, किती प्रभावी. आता आपण आत्माकारक ग्रह म्हणतो, आत्माकारक ग्रहाचं मी सोपं उदाहरण सांगतो. डिग्री जास्ती असणं म्हणजे कुंडलीमध्ये तो जो काही ग्रह आहे, समजा सूर्य असेल, त्याची डिग्री जास्ती आहे पण बाकीच्यांची डिग्री कमी आहे, म्हणजे जी जास्ती डिग्री तो ग्रह आपल्यासाठी आत्माकारक असतो, म्हणजे आपण त्या ग्रहाच्या अनुसार जास्ती रेमेडीज केल्या पाहिजे. बरं. म्हणजे आता समजा एखाद्या ऍक्टर्स असतील, आता शाहरुख खानचा मी उदाहरण देतो, शाहरुख खानचा आत्माकारक ग्रह शुक्र आहे. त्यामुळे त्यांना तुम्ही बघाल तर ते मन्नत असणं किंवा त्यांचा तो बंगला असणं, लक्झरी असणं हे खूप कॉमन आहे. मी ऐकलेलं आहे की दुबई वगैरे मध्ये सुद्धा त्यांची एक घरं आहे, म्हणजे लक्झरी त्यांच्यासाठी खूप कॉमन आहे, कारण आत्माकारक ग्रह शुक्र आहे आणि ते शुक्राची रेमेडीज करतात. ते सांगत नसतील पण करतात, खूप साऱ्या रेमेडीज करतात. आणि त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हा आत्माकारक ग्रह असल्यामुळे ते तशाच पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी आहेत. आता मी जसं प्रेमानंद महाराजांचं उदाहरण दिलं, बुद्धी आणि म्हणजे बुध आणि शुक्राची युती असल्यामुळे ऑटोमॅटिकच गोष्टी भेटणार, स्वतःची काही एफर्ट लावायची गरज नाही. तेच राहूची आणि असेल तर चुकीच्या सवयीमध्ये जाणार. राहू जनरली चुकीच्या सवयी पटकन लावतो. उदाहरणार्थ तुम्हाला एखादी घाणेरडी सवय पटकन राहूमुळेच लागेल, पटकन एखादी सवय लागते. आता शुक्र आणि राहूची सवय कशी, मी आता इथं सांगायला गेलो तर तुम्हाला जशी आपण तिथं दारू पिण्याची सवय म्हटलं, तशीच आपल्याला खूप हाय लेवलच्या ड्रग्सच्या
किंवा आपण मोबाईलची एखादी घाणेरडी सवय किंवा एखाद्या घाणेरडी सवयीमुळे जी आपल्याला भेटणार होतं ते आधीच लांब गेलं त्या युतीमुळे. आणि आता शुक्राचं सगळ्यात उत्तम स्थान कुठलं असेल तर ते एकादश स्थान. मी ह्याच्यामध्ये सांगायला गेलो तर हे स्थान जर का कोणाच्या कुंडलीमध्ये असेल तर विजय माली यांच्यामध्ये, बरं, त्यांच्या कुंडलीमध्ये. आणि हे स्थान लाभाचं आहे. मी जसं म्हटलं मल्टिपल सोर्सेस मधून बिझनेस होणार, मल्टिपल सोर्सेस. विजय माल्यांचं किंगफिशर एअरलाइन्स आपण बघा, किंगफिशर्स विस्की वगैरे जे काय आहे ते, मदिरा आपण म्हणू, त्याचं मदिराचं ब्रँड आहे. म्हणजे मल्टिपल सोर्सेस मधून त्यांना पैसे येणार, मल्टिपल सोर्सेस मधून. पण तो शुक्र एवढा चांगला होता की तुम्ही मला सांगायची गरज नाहीये त्यांची लक्झरी कशी होती, सगळ्यांनी पाहिलेली आहे. ते कसे वागायचे, कशी राहायचे, त्यांची बंगला पाहिलेला आहे सर्वांनी. त्यामुळे लक्झरी कशी असते, 11व्या स्थानामध्ये जर का शुक्र असेल तो व्यक्ती 100% लक्झरी लाईफस्टाईल जगणारा असणार, 100%. आणि तिथंच जर का त्यांच्या कुंडलीमध्ये आपण बघायला गेलो तर त्यांच्या वर म्हणजे तिथंच 11व्या नंतर 12व्या स्थानामध्ये चंद्रमा आहे. आणि तो चंद्रमा असा चंद्रमा आहे की तो त्यांना सारखा डेप्थ मध्ये घेऊन जाणार, लोन घेतला आणि मग परत घेऊन जाणार. इथं किती शुक्र चांगला आहे पण त्या चंद्रमामुळे त्यांची अख्खी कुंडली खाली गेली. ते डेप्थ मध्ये जाणार, म्हणजे एकदा लोन घेतलं तर ते लोन फेडण्यासाठी अजून एक लोन घ्यायला लागणार. म्हणजे काय, तर शुक्र चांगला आहे, प्रभावी आहे, पण त्या दुसऱ्या ग्रहामुळे त्रास झाला. त्यामुळे मी आधीच स्टार्टिंगला म्हटलं शुक्र सगळ्या स्थानामध्ये चांगलाच आहे. तो कुठल्या युतीसोबत आहे, त्याची दृष्टी, शुक्राची दृष्टी जनरली 7व्या घरावरच असते. शुक्र नक्कीच चांगला असेल तर तुमचे प्रेमसंबंध पण चांगले राहतात, तुम्हाला पार्टनर सुद्धा चांगली सुंदर भेटते, किंवा एखादा पार्टनर जो पुरुष जरी असेल तोही सुंदर भेटतो. जर का 7व्या स्थानामध्ये जर का शुक्र असेल तर तुमचं लग्न खूप चांगलं टिकतं, खूप चांगलं. म्हणजे तुम्ही कितीही वयोवृद्ध झालात तरी तुमच्यातलं ते प्रेम जात नाही, प्रेम खूप चांगलं चालतं शुक्र असेल तर. आणि दोघेही नवरा बायको आहे ना असतील तर ते फॅशनेबल भरपूर असतील, त्यांना चांगलं नीटनेटकं राहायला, व्यवस्थित राहायला खूप आवडेल, आणि त्यांना जोडीदारही चांगला भेटेल जर का शुक्र सप्तमात असेल. आणि शुक्र जनरली मी जसं म्हटलं प्रेम संबंध झाले, लग्न झालं, शुक्र जर का चांगलं असेल तर लग्न चांगलं होतं आपलं. तर मग 7व्या स्थानात असल्यावर चांगल्या व्यक्तीशी लग्न होईल. नक्कीच समोरच्याची कुंडली त्याला भरपूर मॅटर करते, एकाच कुंडलीवरनं आपण नाही बोलू शकत, कारण जेव्हा आपण मॅच करतो दोघांची. त्यामुळे शुक्र असा ग्रह आहे की सगळीकडे चांगलाच आहे, कोणाच्या युतीमध्ये आहे, कुठल्या स्थानी आहे तेही महत्वाचं आहे. बरोबर. पण शुक्राचं सर्वात चांगलं स्थान प्रथम जिथं तो चांगला आहे, सप्तम आहे, नवम आहे आणि एकादश तर सर्वोत्तम आहे. बरं. आणि हा शुक्र जर का म्हणजे उत्तम नसेल किंवा काही जणांच्या पत्रिकेमध्ये नीच स्थानात असा जर शुक्र असेल तर त्याचे दुष्परिणाम काय असतात? दुष्परिणाम म्हणजे तो समजा जर का एकदम नीचचा असेल तर पहिल्यांदा तो व्यक्ती नीट राहणार नाही, तो अस्ताव्यस्त राहील, आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे येणारी ऑपॉर्च्युनिटी स्वतःहून जातील. अपॉर्च्युनिटीसाठी चांगला नाही की काय धन संपत्ती किंवा ऑपॉर्च्युनिटीज गेला तर त्याकडे पैसा येणारच कुठून? अच्छा, ऑपॉर्च्युनिटीज नाहीच तर मग त्याकडे कामच नाही येणार, कामच नाही आलं तर मग त्याकडे पैसाच नाही येणार, लक्झरी लाईफस्टाईल तर खूपच लांबचं राहिला. त्यामुळे त्याकडे ऑपॉर्च्युनिटीज नाही येणार, कारण नीचचा आहे म्हटल्यानंतर त्याच्या सवय बिघडतील, तो चांगला राहणार नाही. बरं. त्याला घाणेरड्या सवयी जास्ती लागतील, तो चांगला राहणार नाही. चांगला नाही राहिला की त्याकडे ऑपॉर्च्युनिटीज येणारच नाहीत, त्यामुळे तो पुढे जाऊच शकणार नाही आयुष्यात, अडकून बसेल तो असा. मग अडकून बसला की मग त्याचं पूर्णच अडकलं, त्यासाठी उपायच करावा लागेल त्याला. शुक्र आपल्या पत्रिकेमध्ये सुधारावा किंवा शुक्र देवता म्हणूया आपल्यावर प्रसन्न व्हावी यासाठी कुठली उपासना आहे, कुठलं रत्न धारण केलं पाहिजे? सर्वात प्रथम तर एक सोपं घेऊयात की एक प्रश्न इथं पडेल की वरती बसणारा ग्रह आमच्या आयुष्यावर काय त्रास देणार. तर याचं एक सोपं उदाहरण देऊयात आणि मग आपण पुढे जाऊयात. आता बघा, आता पावसाळा चालू झालाय त्यामुळे आता सूर्य उगवत नाही. आता जेव्हा सूर्य उगवायचा त्यावेळेला आपल्याला किती प्रसन्न वाटायचं, सकाळची मॉर्निंग गुड मॉर्निंग वाटायची. आता उगवत नाही तर कस तरी वाटतं. तोच सनसेट बघायला आपण जातो, तोच आता चंद्रमा असेल तर आपण पौर्णिमेचा चंद्र म्हणतो. ऑक्सिजन दिसत नाही पण आपण घेतोय. म्हणजे कुठे ना कुठेतरी वरती बसलेला सूर्य आपल्याला काय आयुष्यात फरक पडते दिसून येतोय. त्यामुळे इथं हा संभ्रम दूर व्हावा की जी गोष्ट दिसत नाही किंवा जी गोष्ट खूप वरती आहे ती आहेच नाही, किंवा त्याचा आपल्या आयुष्यावर फरक नाही असं आपल्याला वाटतं. पण त्याचं उदाहरण मी दिलेलं आहे की सूर्य नसला तरी आपल्याला किती बेचैनी होते. आता बघा, एक पद्धतीपर्यंत पावसाळा जाम छान वाटतो, पण नंतर दिवाळी आली की असं वाटतं कधी एकदाचं सूर्यनारायण उगवत आहे आणि कधी नारायणांचं दर्शन होत आहे, खूप प्रसन्न वाटेल, ते सूर्य नारायण खूप मस्त वाटते. अगदी बरोबर. त्यामुळं तेच चांगलं वाटतं. त्याच वेळेला बघा करवा चौथचं पण व्रत येतं चंद्रामधलं,
त्यामुळे वरती बसलेले ग्रह नक्कीच आपल्या कुठे ना कुठेतरी आयुष्यात 100% काम करतात. उदाहरण सोपं आहे त्यासाठी. तर आता कुठली उपासना करावी, काही वेगळे वेगळे उपाय आहेत. सर्वात प्रथम तर आपण शुक्रवारी दह्याने स्नान करावं. दही योगट आपण जे म्हणतो त्याच्याने आपण स्नान करावं. त्याच्याने ते पाण्यामध्ये नाही नाही जसं आपण साबण कसं आपल्या शरीराला लावतो त्या प्रकारे दही लावावं. बरं. साबणाच्या आधीच त्या प्रकारे आपण दही लावावं. त्यानंतर साबणाने आपलं शरीर पूर्ण धुवून घ्यावं. आणि ही एक रेमेडी आहे. त्याच्यानंतर आणखीन एक आपण म्हणायला गेलो तर शुक्रासाठी शुक्रवारी आपल्याला पांढरे वस्त्र परिधान करायचे. बरं. पांढरे वस्त्र नक्कीच परिधान करायचे. एखाद्या व्यक्ती ऍक्टर्स असतील किंवा आपण फिल्म इंडस्ट्रीमध्ये असाल आणि तुम्हाला शुक्र प्रभावी करायचं, नक्की शुक्रवारी पांढरे वस्त्रच परिधान करायचे. किंवा एखाद्या मिटिंगला चालला शुक्रवारी तर नक्की पांढरे वस्त्र. त्या व्यतिरिक्त शुक्राचं जर का आपण आणखीन उपासना म्हटली किंवा एखादा आणखीन रेमेडी म्हटली तर गोमातेची सेवा. बरं. गोमातेची सेवा करायला खूप फायदा मिळणार आपल्याला, शुक्र प्रभावी होणार. चारा देणं किंवा एखाद्या गोशाळेमध्ये तुम्ही डोनेशन देऊन आलात किंवा गोसेवा केली, मग ती गोसेवा कुठल्याही प्रकारची असेल, गोसेवा केली तरी तुमचा शुक्र चांगला होतो. वीक झालेला कधीही केली तरी चालेल. हो, कधीही केली तरी त्याला काय असं शुक्रवारही नाही. तुम्ही नित्य करा मित्रांनो, नित्य नियमाने करा. त्यानंतर जर का आपण आणखीन एक सांगायला गेलो शुक्रासाठी सर्वोत्तम तर श्री सूक्त स्तोत्र. स्तोत्र म्हणण्यापेक्षा सूक्त आहे, ते श्री सूक्त आहे. ते स्तोत्राच्या फॉर्म मध्ये पण आहे आणि सूक्ताच्या फॉर्म मध्ये, म्हणजे स्वर असतील तर सूक्त आहे आणि डायरेक्ट लाईन असतील तर ते मग स्तोत्र झालं. आता श्री सूक्त हे प्रचलित सूक्त आहे, सगळ्यांना माहिती आहे, लक्ष्मी मातेचं सूक्त आहे हे. आणि त्यामुळे हे जे काही स्तोत्र आहे आपण ते नक्की पठण करावं स्वतः. आपण संथा घेऊन केलं तर छान. जर का मग तेही नाही जमलं तर मग आपलं रेकॉर्डिंग वगैरे आपण ती ऐकावी, निदान श्रवण तरी करावी, त्याच्याने शुक्र खूप चांगला प्रभावित होतो. त्या व्यतिरिक्त तेही जमत नसेल तर आणखीन सोपं राधा नाम जप. बरं. खूप सोपा उपाय, राधेचं नाम जप. आता राधेचं असं गोष्ट आहे की राधा ही नक्कीच लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि शुक्र हे पूर्णपणे लक्झरीशी जॉईंट आहे, म्हणजे पूर्ण लक्ष्मीशीच जॉईंट आहे. आता आपण जसं म्हणतो लक्ष्मी चंचल आहे, लक्झरी सुद्धा चंचलच विषय आहेत. समजा मी एक गाडी घेतली पण तिला मेंटेनन्स कॉस्ट पण आहे ना, तिला मेंटेन करण्यासाठी ती लक्ष्मी माझ्याकडे राहिली पाहिजे कारण ती चंचल आहे. त्यामुळे राधा नाम सोपं गोष्ट, सगळ्यात सोपं गोष्ट. तुम्ही राधा नाम शुक्रवारी नक्की घ्या. 108 ची माळ करा, 16 माळी करा. किंवा राधा नामामध्ये 2 नाम आहेत. मंत्र याच्यामध्ये सांगितलेले अक्षर जेवढे असतील तेवढी माळा जप करावी. आता राधा हे 2 नामाचे, किमान 2 माळीचा जप तरी करावा. मग राधा नामाचा आपण तो जप केला तरी आपला शुक्र चांगल्यात चांगला प्रभावी. आता आपण वळूयात रत्नांच्या विषयामध्ये. तर रत्न कुठलं धारण करावं तर डायमंड. डायमंड सगळ्यात बेस्ट आहे. त्यामुळेच बघाल तर जसं मी म्हटलं लग्नाच्या संदर्भात, प्रेमाच्या संदर्भात, तर आपण जेव्हा आजकाल लग्न होतं तर त्यावेळेला त्यांचा जेव्हा विवाह होतो त्याच्या आधी जो साखरपुडा होतो, एंगेजमेंट होतं, त्याच्यामध्ये आपण डायमंडचीच रिंग परिधान करतो. ते कारणच हे आहे, कारण शुक्र प्रेम जास्ती वाढवतो, प्रेमाच्या गोष्टी जास्ती प्रभावित करतो. किंवा शुक्र यासोबतच लक्झरी लाईफस्टाईल आपल्याकडे जास्ती अट्रॅक्ट करतो, लक्झरी राहण्यामध्ये किंवा लक्झरी सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त अट्रॅक्ट करतो. त्यामुळं डायमंड हा सर्वात उत्तम रत्न आहे शुक्रासाठी आणि हा सर्वात छानच रत्न आहे. बाकी तुम्हाला जसं करता येईल रेमेडीज करू शकता किंवा रत्नही परिधान करू शकता. अरे वा, खूपच छान सांगितलं आणि सोप्या रेमेडी आहेत ह्या अगदीच आम्ही करू शकतो आणि खास निवडून काढल्या ज्या सोप्या जमू शकतील. खरं तर आम्ही गोल्डन टिप विचारतो पण आपल्या 3ही एपिसोडमध्ये गोल्डन टिप न सांगता तुम्ही खूप छान पद्धतीनं सांगत गेला. गोल्डन टिप राधा नाम असेल. सोपं आहे. करेक्ट. खूप छान सांगितलीत माहिती, सोप्या शब्दात सांगितली आणि उदाहरणासकट खूप छान सांगितली. त्याबद्दल मनापासून धन्यवाद.